हाय फ्रेंड्स, परवा माझ्या मुलाचा बर्थडे होता आणि माझा मुलगा त्याच्या आदल्या दिवशी मला म्हणला की मम्मी मला डोरीमॉनचा केक पाहिजे। तर मग आई म्हणजे आईचं मातृत्व कसं असतं, पटकन जागं होतं। तर मी हा डोरा केक बनवला आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। तर फार कमी साहित्यात हा होतो आणि ओव्हनची गरज नाहीये, प्रीहीट करायची गरज नाहीये। एक बाउल घ्यायचा, एका बाउलमध्ये 1 कप मैदा घ्यायचा। तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा बेकिंग सोडा, पावडर नाही बेकिंग सोडा, नंतर 1/4 कप मिल्क पावडर आणि अर्धा कप साखर घालायची। हे 4 महत्त्वाचे घटक आहेत आणि चिमूटभर मीठ, म्हणजे 5 घटक आपण हे चाळून घ्यायचे, गुठळी वगैरे राहू नये यासाठी। हे व्यवस्थित चाळून घेतलं की यामध्ये फ्लफी होतो आपला केक, फुगायला मदत होते। आता हे चाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचं, अगदी ऑप्शनल आहे पण यामुळे छान सुंदर वास येतो आपल्या केकला। त्यानंतर मी अर्धा कपला जास्त दूध घेतले, म्हणजे मेजरमेंटच्या कपावर 2-3 लिहिलेलं असतं त्या कपामध्ये घेतले, म्हणजे अर्ध्याला जास्त आणि 1ला कमी। तर दुधाचं प्रमाण मैद्यानुसार कमी जास्त लागू शकतं। तर आपल्याला एवढा पूर्ण कप दूध लागलं आणि आणखी मी थोडंसं 2-3 चमच्यावरती दूध घातलेलं होतं, त्यामुळे मैद्यानुसार दुधाचं प्रमाण 2-3 चमचे कमी किंवा जास्त होऊ शकतं। सोबतच मी परफेक्ट मेजरमेंट लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता तुम्ही बॅटर बघू शकता, रिबिनसारखं असं व्यवस्थित पडते। तर इथं पॅन मी तवा गरम करायला ठेवलाय आणि अगदी 2 थेंब यामध्ये तेल घालायचं आणि हा तवा पुसून घ्यायचा। त्यानंतर अजिबात तेलाचा वापर करायचा नाही। आता आपण हा पॅनकेक सारखा बनवतोय, तर त्यासाठी मेजरमेंटसाठी एखादं कप घ्यायचा। मी 1/4चा कप घेतलाय आणि त्यानेच एकसारखे असे हे केक बनवून घेणार आहे। तर आपण एकसारखी अशी धार सोडायची, पसरवायचं नाही, ऑटोमॅटिक हे पसरतं। गॅसची फ्लेम आधी पूर्णपणे लो ठेवायची आणि मग आपण हे बॅटर ओतायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची। आता ह्याला थोडेसे बबल्स यायला लागले की ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि फक्त 50 सेकंद ते 40 सेकंद आपण हा केक एक साईडनं भाजून घ्यायचा। तर मुलं सिरियल टीव्हीमध्ये बऱ्याच वेळा डोरेमॉन बघतात आणि त्या केकचं सर्वच लहान मुलांना अट्रॅक्शन असतं। तुम्ही बघू शकता खूप छान बबल्स पडलेत आणि आपला हा केक आहे तो खूप छान फुलतो। बेकिंग पावडर न वापरता, यीस्ट न वापरता अगदी सिंपल सोबर हा झटपट तयार होतो आणि खायला तरी छानच लागतो, प्रश्नच नाहीये। आता मी तुम्हाला दाखवते। आपण एक बाजू पलटी करून घेतली, ब्राऊन असा छान कलर आलेला आहे आणि साईडून तुम्ही बघू शकता खूप छान हा आपला स्पॉन्जी झालाय केक। तुम्हाला मी दाखवते कॅमेरा एक साईड करून। तर माझा हा केक आहे तो पहिला करताना थोडासा वेळ गेला, त्यानंतर खूप झटपट हे पॅनकेक आपले तयार होतात। आता बघा हा माझा काहीतरी गोंधळ चाललाय। त्यानंतर तुम्ही बघा मी दुसरा पॅनकेक तो बनवला तर किती छान असा फुललाय, स्पॉन्जी झालाय। आता आपण मी जी चॉकलेट घेतलं होतं डार्क चॉकलेट ते मेल्ट करून घेतलं, तुम्ही त्याऐवजी कॅडबरी घेऊ शकता किंवा डार्क चॉकलेट किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्यायचं, मेल्ट करायचं आणि त्या केकवर व्यवस्थित एक लेयर देऊन घ्यायचा आणि एका केकवर दुसरा केक ठेवायचा आणि हा आपला खूप छान टेस्टी स्पॉन्जी घरच्या घरी कोणतंही झंझट न करता फक्त अर्धा तासामध्ये हा डोरेमॉन केक तयार होतो आणि तुमच्या मुलांना तुम्ही अशा प्रकारे सरप्राईज देऊ शकता। तर हे डोरेमॉन केक तयार झालेत, मी तुम्हाला कट करून दाखवते आतलं स्ट्रक्चर कसं आहे ते। वाव, मस्तच असा आपला हा डोरेमॉन केक तयार झालेला आहे। रेसिपी जर तुम्हाला आवडली, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना या उन्हाळी सुट्टीमध्ये असाच डोरेमॉन केक तयार करून द्या, सरप्राईज द्या आणि ही समरची सुट्टी एन्जॉय करा। पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपी सोबत। बाय बाय।